महात्मा फुले यांची जयंती आहे, काय बोलाल तुम्ही? खरं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती आहे, त्यानिमित्तानं खरं सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. खरं ही पावनभूमी आहे जिथे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी त्या पुण्याला एक जगाला, समाजाला एक वेगळी दिशा दिली. ती ही पावनभूमी जिथे त्यांचं वास्तव्य होतं आणि आज त्यांच्यासाठी इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी चालू. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीनिमित्त समता, बंधुता आणि एकता ही दाखवण्यासाठी तर हजारो भाविक त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. माझ्याबरोबर आहेत समाजसेविका तृप्तीताई देसाई. काय भावना आहे आज इथं आल्यानंतर? खरं तर महात्मा फुलेंनी एकतेचा संदेश दिला. आज त्यांची 198वी जयंती आहे. हे 3रं वर्ष आहे. आमच्या महापुरुष अभिवादन कृती समितीमध्ये पुण्यातले पक्ष, संघटना सगळे एकत्र येतात. राजकारण जे आहे, जाती धर्म सगळं वेगवेगळं ठेवतात आणि आम्ही सगळे जे आहे ते या कार्यक्रमात जे आहे ते सामील होतो. इथं जे मिसळ ठेवलेली असते हे एकतेचं प्रतीक आहे. मिसळमध्ये सगळे जिन्नस एकत्र असतात, तसे आपण सगळ्यांनी जात धर्म सोडून एकत्र यावं, एकतेचा संदेश द्यावा. आणि महापुरुष एका कुठल्या जातीचे नाहीयेत, तर ते सर्वांचे आहेत आणि त्यांना आपण अभिवादन केलं पाहिजे या भावनेने सगळे एकत्र येतो. आणि जवळजवळ 10,000 किलोची मिसळ जी आहे ती अभिवादन कृती समितीची आमच्या जी आहे ती दरवर्षी असते. हे 3रं वर्ष आहे. दरवर्षी 1 लाख लोक जे आहेत ते या मिसळचा आस्वाद घेत असतात. आज महात्मा फुले यांची 198वी जयंती आहे. या निमित्तानं प्रथमतः मी महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, जिथे महात्मा फुले आले तिथे सावित्रीबाई आईंचा उल्लेख हा केलाच गेला पाहिजे. कारण हे 2 महापुरुष 18व्या शतकामध्ये जसं की 16व्या शतकामध्ये शिवराज्य होतं, त्यांनी राज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे एक सामाजिक क्रांती या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी केली. कारण इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर त्या इतिहासामध्ये पती पत्नी सामाजिक कार्य करणारे असे दुर्मिळ पाहायला मिळतात. म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी जी सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती केली ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. कारण 1 जानेवारी 1848 ज्या काळामध्ये प्रस्थापित समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अक्षरशः शिक्षणाची क्रांती करत पहिली मुलींची शाळा बेडेवाड्यामध्ये चालू केली. आमच्या महिलांना घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हतं. या सर्व प्रथेला न जुमानता त्यांनी शैक्षणिक क्रांती केली. आणि म्हणूनच या महापुरुषांची जयंती खरं तर एक सामाजिक क्रांती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, एवढं मला वाटतं. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.